हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर चला आज आपल्याला भाजी करायची. कशाची भाजी करायची, पण मी मटकी ऑलरेडी भिजतच घातली होती, म्हणजे मोडायची होती. ती पाण्यात टाकली होती 5 मिनटं अगोदरच. तर त्याला मी मिरची काढून घेतली आहे. तर काय मिरची काढून घेतली पहा, की खोबरं, ते लसूण, खोबरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे आणि कोथिंबीर. तर आपल्याला खोबरं आणि मिरची आणि शेंगदाणे हे परतून घ्यायचे आणि त्यात थोडंसं लसूण पण परतून घ्यायचं आहे. तर मग आपण आता म्हणजे हे परतून घेणार आहे, हे तीन पदार्थ, 3 वस्तू. तर त्यानंतर मग मी इथं कढई ठेवली तापायला, पण मी इथं मिरची म्हणजे बाकीचे मसाले पण काढून घेतले होते. ते मसाले कोणते होते, तर कांदा मसाला, हळद, मिरची पावडर आणि धना पावडर. तर चला मग आता आपण आहे ना मसाले अगोदर तळून घेऊया. तर इथं मी मसाले वगैरे तळून घेतले, त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली बारीक, आणि आपण चवीनुसार भाजीला लागणारं मीठ पण टाकलेलं आहे. तर चला मग आता आपण मिरची बारीक वाटून घेऊया. आणि त्यानंतर मी हे कोथिंबीर आणि कढीपत्ता ठेवला आहे तिथं कढईत वगैरे हे करायला, कढईत तापायला. तर त्यानंतर आपण ही मिरची वाटून बारीक घेतली. आता ही मिरची आपण फोडणीला पण टाकली, कारण इथं मी काय ते दाखवलं नाही, एकटीच असल्यामुळे ते काय दाखवता येत नाही. तर आता चला आपण ही मिरची कढईत म्हणजे भाजीमध्ये टाकून देऊया. तर आपण त्यात भाजीमध्ये मसाला टाकलेला आहे, आणि मग आता त्यात पाणी म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून, कारण आपण हे काही वेस्ट करू शकत नाही. तर त्यात पाणी ओतून थोडंसं असं झाकण लावून स्पेसिंग करून त्यात भाजीमध्ये पाणी ओतून, पण त्यात पाणी टाकलं त्या भांड्यामध्ये पाणी आपण भाजी टाकून देऊया. चला, तर आता आपण पाणी ओतलं आहे भाजीत. आता आपण भाजी थोडीशी पळीने वगैरे हलवून घेऊया. हलवली आहे. आता भाजी वगैरे आपण भाजीवरती म्हणजे भाजी वगैरे झालेली आहे. तर चला, कशी वाटते माझी भाजी. तर माझी भाजी वगैरे झालेली आहे. कशी वाटते माझी भाजी नक्कीच सांगा. छोटीशी साधी पद्धत मटकीची भाजी. बाय बाय.